समाजात एकमेकांना जज करणं, मानसिक अत्याचार, अध्यात्माचा अभाव आणि माणुसकी हरवणं या मुद्द्यावर आधारित मी लिहिलेली एक रिअलिस्टिक कविता जी खोट्या प्रतिष्ठेवर प्रहार करेल. तर मी आराधना शिवदास भोपळे तुमच्यासमोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे कोण वेडा. काही जण शांत असतात, काही जण वेगळे, पण वेगळेपणा म्हणजे चूक असते का रे? रस्त्यावर हसतोस, बोट दाखवतोस, तुला काय वाटतं तू खूप भारी दिसतोस, हट भारी दिसतोस. काय ठरवलंय? काय ठरवलंय? जो हुडी घालतो तो गुन्हेगार, जो मेडिटेट करतो तो बावळट आणि तू सर्व जगातच हुशार. मनाचा आवाज ऐकतोस त्याला म्हणतो झोपला, पण ज्याच्या मनात तिरस्कार तो काय विकसित झालेला. स्वातंत्र्य हवंय आणि दुसऱ्यांना हक्काची जागा नाही. डोकं भिंतीवर आणि आत्मा हरवलाय तुला तुझंच कळत नाही. स्पिरिच्युअलिटी म्हटलं की हसता आणि बाबांचे काम म्हणता. स्पिरिच्युअलिटी म्हटलं की हसता आणि बाबांचे काम म्हणता. पण स्वतःच्या विचारांचा आरसा तुम्ही कधी पाहिलात का? स्टेटस टाकतोस बी काइंड बी रिअल, पण समोरच्याच्या दुःखाला करतोस का फील? ब्रँडेड सँडल तुझी आणि मन पायाखाली, माणुसकी हरवतेस आणि म्हणते स्वातंत्र्यता आली. कोण वेळा? कोण वेळा? जो शांत आहे तो की जो दुसऱ्यांच्या दुःखाला हसून उडवतो? कोण वेळा? जो आत्मा शोधतो की जो दुसऱ्यांच्या खाण्यापुरतं चांगलं राहतो? म्हणून सांगते तू स्वतःला विचार, तुझा झेंडा मनात आहे की आहे फक्त अवतार? अजून वेळ आहे बदलायला स्टाईल. अजून वेळ आहे बदलायला स्टाईल. पर्सनॅलिटी कूल नसली तरी चालेल, बट कम्पॅशन इज द रिअल वाईब. बरोबर ना? येस.